Chapter 2 Parallel Lines and Transversal समांतर रेषा व छेदिका. Properties of angles formed by two parallel lines and a transversal. Here line M and N, these two lines are parallel to each other and line L is a transversal. म्हणजे छेदिका. Now property of corresponding angle. Each pair of corresponding angles formed by two parallel lines and their transversal is of congruent angles. Now due to this transversal there are 8 angles are formed. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. म्हणजे ह्या छेदिकेमुळे किती कोण तयार झालेत? 8 कोण तयार झालेत. आणि येथे रेषा M आणि N ह्या कशा आहेत? समांतर रेषा आहेत. तर आता आपण करस्पॉन्डिंग अँगल्स बघू. करस्पॉन्डिंग अँगल 1 आणि अँगल 5 हे काय आहेत? करस्पॉन्डिंग अँगल आहेत. तसंच अँगल 3 आणि अँगल 7 करस्पॉन्डिंग अँगल. अँगल 2 आणि अँगल 6, अँगल 4 आणि अँगल 8. तर हे कसे कोण आहेत? हे कॉन्ग्रुएंट आहेत, म्हणजे सारख्या मापाचे आहेत, एकरूप आहेत. एकरूप आहेत. करस्पॉन्डिंग अँगल्स म्हणजे काय? संगत कोण. अँगल 1 इज इक्वल टू अँगल 5. अँगल 3 इक्वल टू अँगल 7. अँगल 2 इक्वल टू अँगल 6. अँगल 4 इक्वल टू अँगल 8. कॉन्ग्रुएंट आहेत. कॉन्ग्रुएंटला असं चिन्ह द्यायचं आहे, म्हणजे मेजर अँगल 1 इक्वल टू मेजर अँगल 5. Similarly, measure angle 3 equal to measure angle 7. Measure angle 2 equal to measure angle 6. Measure angle 4 equal to measure angle 8. तर हे काय आहेत? करस्पॉन्डिंग अँगल्सच्या जोड्या आहेत, संगत कोणाच्या जोड्या आहे. पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल. देर आर 4 पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स. येथे काय? रेषा M आणि रेषा N ह्या कशा आहेत? समांतर आहे. आणि त्या समांतर असल्यामुळे संगत कोण त्यांचे सारख्या मापाचे आहेत. पण रेषा M आणि N हे जर समांतर नसतील तर मात्र संगत कोण हे सारख्या मापाचे नसतील. प्रॉपर्टी ऑफ अल्टरनेट अँगल. Each pair of alternate angles formed by two parallel lines and their transversal is congruent angles. आता इथं अल्टरनेट अँगल्स कोणते आहेत? 3 आणि 6, 4 आणि 5 हे इंटिरियर आहेत. इंटिरियर अल्टरनेट अँगल्स. तर ते कसे आहेत? कॉन्ग्रुएंट आहेत. अँगल 3 इज कॉन्ग्रुएंट टू अँगल 6. इथं आपण माप लिहू शकतो. माप कोण 3. मेजर अँगल 3 इक्वल टू मेजर अँगल 6 किंवा अँगल 3 अँड अँगल 6 आर congruent. Similarly, angle 4 and angle 5. Angle 4
is congruent to angle 5. आता एक्सटिरियर अल्टरनेट अँगल 1 आणि 8 हे एक्सटिरियर अल्टरनेट अँगल आहेत, तसंच 2 आणि 7. Measure angle 1 is congruent to measure angle 8. Measure angle 2 is congruent to measure angle 7. Interior alternate angle आणि these are exterior alternate angles. प्रॉपर्टी ऑफ अल्टरनेट अँगल्स. अल्टरनेट अँगल्स म्हणजे काय? व्युत्क्रम कोन. प्रॉपर्टी ऑफ अल्टरनेट अँगल्स. व्युत्क्रम कोनाचा गुणधर्म. समांतर रेषाच्या छेदिकेमुळे होणाऱ्या व्युत्क्रम कोनांच्या प्रत्येक जोडीतील कोन परस्परांशी एकरूप असतात. प्रॉपर्टी ऑफ इंटिरियर अँगल्स. आंतरकोनाचा गुणधर्म. Each pair of interior angles formed by two parallel lines and their transversal is of supplementary angles. Now here angle 3 and 5 is a pair of interior angles and sum of these two angles is equal to 180 degree because these two angles are supplementary angles. Similarly, angle 4 plus angle 6 is equal to 180. Measure angle 3 plus measure angle 5 equal to 180 degree. Measure angle 4 plus measure angle 6 equal to 180 degree because इंटिरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी अँगल्स. म्हणजे ह्या दोन्हींची बेरीज किती येणार आहे? 180 अंश येणार आहे. हा कोण आणि हा कोण, ह्या दोन्ही कोणांची बेरीज जर केली तर ती किती यायला पाहिजे? 180. तसंच कोण 4 आणि कोण 6 म्हणजे ह्या कोणाचं माप आणि ह्या कोणाचं माप, ह्या दोन्हींची बेरीज ही 180 येते कारण हे दोन्ही कोण कसे आहेत? सप्लिमेंटरी अँगल्स आहेत. When two parallel lines are intersected by a transversal, the angles formed in each pair of corresponding angles are congruent, alternate angles are congruent, interior angles are supplementary. When two parallel lines are intersected by a transversal, 8 angles are formed. If the measure of one of these 8 angles is given, can we find measures of remaining 7 angles? Yes, we can find. आता आकृती बघा. आकृतीमध्ये M आणि N ह्या दोन रेषा कशा आहेत? समांतर आहेत. लाईन M पॅरलल टू लाईन N आणि L ही काय आहे? ट्रान्सव्हर्सल आहे, छेदिका आहे. आणि आपल्याला ह्याच्यापैकी एकच कोन दिलेला आहे, तो 70 अंशाचा कोन दिलेला आहे. आता जेव्हा दोन समांतर रेषा आहे आणि त्यांना एक छेदिका छेदत आहे तेव्हा किती कोन तयार होतात? 8 कोन तयार होतात. 1 2 3 4 5 6 7 8. तर आता आपल्याला फक्त एकच कोन दिलेला आहे आणि आपल्याला इतर कोणांची मापं काढायची आहेत. ह्या रूल वापरून द करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रुएंट, देन alternate angles are
कॉन्ग्रुएंट आणि इंटिरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी. ह्याचा उपयोग करून आपण सगळे अँगल्सची मापं काढू शकतो, सगळ्या कोणांची मापं आपण काढू शकतो. ह्या कोणाचा करस्पॉन्डिंग अँगल कोणता आहे तर हा आहे, आणि हे दोन्ही कसे आहेत, सारखे आहेत, कॉन्ग्रुएंट आहेत. बाय युझिंग धिस रूल करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. मग हा पण किती मापाचा येईल, 70 अंशाचा. नंतर अल्टरनेट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट, म्हणजे हा किती अंशाचा येणार, हा आणि हे दोन्ही सारख्या मापाचे आहेत, कारण दोन्ही हे अल्टरनेट अँगल्स आहेत. 70 अंशाचा. आता हा कोण आणि हा कोण हे कसे आहेत, करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत. मग हा 70 आहे तर हा पण 70 अंशाचा. त्याच्यानंतर हा अँगल आणि हा अँगल हे कोणते आहेत, इंटिरियर अँगल्स आहेत, आणि इंटिरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी. म्हणजे ह्या दोन्हींची बेरीज किती यायला पाहिजे, 180. म्हणजे मग हा किती अंशाचा येणार, 180 वजा 70. 180 वजा 70 बरोबर 110. हा याला 110 अंशाचा. आता हे दोन परत कोण कसे आहेत, संगत कोण, म्हणजे करस्पॉन्डिंग अँगल्स, अँड करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. म्हणजे हा पण अँगल कितीचा झाला आता, 110 अंशाचा. त्याच्यानंतर हा 110चा आहे, म्हणजे हा पण 110चा, कारण अल्टरनेट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. 110. आता हा कोण आणि हा कोण हे कसे आहेत, करस्पॉन्डिंग आहेत, संगत कोण, आणि संगत कोण कसे असतात, कॉन्ग्रुएंट, सारख्या मापाचे, म्हणून हा कोण सुद्धा 110 अंशाचा झाला. तर आपल्याला एकच कोण दिला होता, तर आपण सगळ्या कोणांची मापं काढली. पण हा रूल केव्हा लागू पडतो, जेव्हा रेषा ह्या समांतर असतात, ह्या दोन रेषा ह्या समांतर आहेत, पॅरलल आहेत, तेव्हाच हा रूल लागू पडतो.